मोरया. मंगलमूर्ती मोरया. सूर्यनारायण 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 सूर्यनारायण. निसर्ग संपत्ती निसर्ग संपत्ती. बाप्पा तुझ्या इथं आल्यावर किती आनंद मिळतो काय सांगू. हे झाड कोणीतरी कापलं तरी सुद्धा परत आलं. किती सुंदर दिसायला लागले झाड. का मैत्रीण भेटली. चला चल बाई बागेत जाऊन सोड. बागेत चालले मी. येणार बागेत. हां ठीक आहे ठीक आहे. का मोरया मोरया. बजरंग बली की जय. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. जसं काय स्वर्गात मारुती आहे असं वाटतंय मी. तिकडे इथं बसलं की सगळे देव वरनं बघतायत असं वाटतं. इतकं सुंदर फिलिंग आहे इथं. सकाळ सकाळची सुरुवात मारुती बाप रायाला बघून. मारुती राया सुंदर सुंदर. जय श्रीराम जय श्रीराम. मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरमारुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं भूयो भूयो नमाम्यहं. भर्जनं भवबीजानां तर्जनं सुखसम्पदां. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते. रामं रमेशं भजे रामेणाभ्यतनिशा. रामाय तस्मै नमः. रामपरायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलय सदा भवतु मे. भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानमे. इति श्रीबुधकौशिकमुनिविरचितं शिक्षास्तोत्रं सम्पूर्णम्. जय राम जय श्रीराम. बजरंग बली की जय. निसर्ग देवता निसर्ग राजा. हे बघा भारद्वाज आहे इथं बसलेला. कोकिळा सुद्धा असू शकते. सूर्यनारायण. चला आता बागेत जाऊया. बागेत हां ती ओरडतेच आपल्याला. कू कू कू. ऐक जरा छान बसूया होय की नाही. होय तुम्ही सकाळी घरात करून येता. नको नको जास्त नका करू. उगाच जास्त करू नये हो.
धन्यवाद धन्यवाद देवा. अतिशय छान हे सगळं सुंदर वातावरण दिलं आहेस हे निसर्गा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. माझ्यातून काही चुकलं असतं तर सॉरी सॉरी. थँक्यू. मी एक सर्वशक्तिवान आत्मा आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी निरोगी आहे. चलो चला जाऊया काय. चला बाय बाय बाय. बाय बाय. दिवसाची सुरुवात मस्त झालेली आहे. छान 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 छान. छान छान. चला चला सगळी पिकणार जाईल. चला. बागेतून आता घरी आलेली आहे. आता नाश्ता पाणी. या ठिकाणी आज बेत आहे खिचडीचा. काल साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे. शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे. त्याच्यात तिखटाची पूड आणि जिरं घातलेलं आहे. मीठ हे मीठ घेतलेलं आहे. इथे जातानाच तयारी केलेली आहे. बटाटे, मिरची, आलं आणि लिंबू. माझी काही ही उपवासाची वगैरे खिचडी नाही आहे. आणि या ठिकाणी मी काल 2 चमचे नाचणी शिजवून ठेवलेली आहे रात्री. आता त्यामध्ये आलं आणि कोथिंबीर घालायचं. तेलामध्ये जिरं घातलेलं आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, आलं घातलेलं आहे आणि आता बटाटे पण घातलेले आहे. हे बटाटे साधे आहेत, शिजवलेले नाही आहे. आता यात आपण दाण्याचं कूट घालून घेऊ. मीठ साखर ह्याच्यातच घातलं. मीठ, साखर, बटाटा शिजलेला आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ, त्यामध्ये घालू. आणि कोथिंबीर थोडीशी आत्ताच मिक्स करून घेऊया. कोथिंबीर धुवून घेतली. निम्मी कोथिंबीर याच्यात टाकू आणि निम्मी कोथिंबीर आपण नाचणीच्या आंबीलसाठी ठेवायची. यामध्ये आता आपण मीठ, साखर, कोथिंबीर सगळं घातलेलं आहे. आता एक वाफ देऊया. तर यावर आपण लिंबू पिळून घेऊया. आता या आंबीलमध्ये लसूण, जिरं आणि मिरची, मीठ घातलेलं आहे मी याच्यात. आणि हे दह्यात पाणी घातलेलं आहे. आता हे थोडंसं आपण असं हलवू. आता हे ताक आपण यामध्ये आता ॲड करूया. आता हे सर्व आपण इथे ॲड केलेलं यामध्ये मिक्स करून ठेवूया आणि जेवताना घेऊया. मीठ ॲड करूया आणि झाकून ठेवू. आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे. मस्तपैकी आता आपण छानपैकी बाहेर बसणार आहोत. खिचडी आणि नाचणीची आंबील ही सकाळचा माझा नाश्ता आहे आज. चला. मस्त झाली खिचडी. साबुदाणा फिजला की नाही, मस्त वाटतं. मस्त झाली. आंबील बघूया कशी झाली. सुपर डुपर हिट.